श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 13 जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत भोगी. तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा इंग्रजी वर्षातील पहिलाच सण असतो, त्यामुळे या सणाला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. या भोगीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या भोगीच्या दिवशी सूर्यदेव, इंद्रदेव यांची पूजा करून त्यांना जल अर्पण केले जाते. या भोगीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते. या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो, त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार असं देखील म्हटलं जातं की या दिवशी स्वर्गाचे दारं उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेले पुण्य, दान, उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, भोग नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, भोगीचा हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहेत. ज्या घरामध्ये हा एक उपाय आज संध्याकाळी केला जाईल त्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी या दूर होतील. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भोगीचा दिवस हा भोग, संकट, दुःख दूर करण्याचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण घरात काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरातील सर्व समस्या या दूर होऊन लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल, काहीतरी वारंवार आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असेल, म्हणजेच व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, आपल्या घरामध्ये नक्कीच दोष आहेत. मग हा दोष पितृदोष असू शकतो, वास्तुदोष देखील असू शकतो किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा आपण स्वतःच आपल्या वाईट कर्माचे भोगसुद्धा भोगत असू शकतो आणि म्हणून आज या भोगीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला घरात जाळायची आहेत. यामुळे नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी, समस्या दूर होऊन आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तसेच घरात लहान मुलं असेल, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मोठी मुलं असेल, भरपूर शिकलेली आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल,
तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही आज भोगीला संध्याकाळी तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील सर्व समस्या या 100% दूर होईल. सूर्यदेव, माता लक्ष्मी आणि इंद्रदेव यांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर आपण या वेळेला हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते. आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. कारण या भोगीच्या दिवशी दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला असे दिवे जे आहेत तर ते सर्वप्रथम उपाय करण्या अगोदर लावून घ्यायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळायचं भांडं लागणार आहे किंवा एखादी मातीची पणती तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा एखादी स्टीलची प्लेट देखील तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल, परंतु भीमसेनी कापूर असेल तर तोच घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला या कापुरासोबत ठेवायचा आहे. दालचिनी ही आपण मसाल्यामध्ये वापरतो, परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दालचिनी ही खूप महत्त्वाची असते आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा दालचिनीचा वापर हा केला जातो. दालचिनी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि घरात दालचिनी जाळली तर ते खूप शुभ मानलं जातं. म्हणून एक छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे काळे तीळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना वाईट भोग, कर्म, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येऊ द्या असं तुम्हाला म्हणत हे तीळ जे आहेत तर ते आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे तीळ जे आहेत तर ते घेण्याची गरज नाही. एकच चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरातील सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. खास करून घरातील लहान मुलांवरून आणि आजारी व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचेच आहे. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या कापुरावरती तुम्हाला टाकायचे आहेत. आणि यासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत. आणि यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता काही वेळानं ते भांडं तुम्हाला तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हे भांडं मधोमध ठेवून द्यायचं आहे किंवा उंबरठ्याच्या बाहेर साईडला तुम्ही ठेवले तरीही चालेल, परंतु शक्य असेल तर उंबरठा जो असतो ना तर त्या उंबरठ्यावरतीच मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हे भांडं तिथेच राहू द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे याच मंत्रात तुम्हाला जप करत राहायचं आहे. आता हे भांडं शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये जी काही दालचिनीची किंवा लवंगांची राख तयार होईल तर ती राख तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायची आहेत. लहान मुलं असेल तर लहान मुलांच्या डोक्यावरती मधोमध जिथे मेंदू असतो तर तिथे तुम्हाला एक टिळक लावायचं आहे. तसेच स्त्रियांनी आपल्या जोडव्याला सुद्धा ही राख जी आहे तर ती लावायची आहेत आणि थोडीशी राख ही उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला चोळायची आहेत आणि यानंतर ह्या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या खोडापाशी सुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील सर्व वाईट भोग, वाईट कर्म, दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन सुखाचे दिवस येतील आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर बघा, आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुमच्या घराजवळ जर शनी मंदिर असेल ना, तर तिथे जाऊन नक्कीच तुम्हाला शनिदेवाला काळे तीळ हे अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व वाईट कर्म, दुःख, भोग दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाला काळे तीळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म, दुःख, दरिद्रता ही दूर होते आणि शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.